वा 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 मस्त. काय चाललंय? तू तर काम करायला येते का व्हिडिओ बनवायला येते ग? मॅडम अहो काम करायला कुणी यायला तर पाहिजे का मीच नटापटा करून बसू इथं आता झुंकू चुकू. आणि त्यात तुम्ही मला पगार बी द्याय ना. मला आजच्याच माझा पगार पाहिजे ना. अगं काय चाललंय तुझं? तिथं परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय? येतात का पार्लर मध्ये एकतरी गिरायक? त्यात मला पिक्चर पण मिळाना झालंय. कुठनं देऊ मी पैसे? अगं माणसानी जरा कळ सोसावी. कळ सोसली की नाही माणूस मोठा होतो. मला नका झुंकू चुकू बनवू आणि मला नाही मोठं माणूस बनायचं. तुम्ही आधी माझा पगार द्या हो. तशा बिले पार्लरवाल्या माझ्या माग लागल्या. नाही तर जाईन मी तिकडं काम करायला. ठीक आहे जा. मी खरंच जाईन बर का. मग खरंच जा की. मी एकदा सांगितलं ना माझ्याकडे पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून. ठीक आहे जाते मी. डिंपल मॅडम पण मला तुमची लय आठवण येईल. ही तर खरंच निघाली की. थांब. हे घे. चुकू चुकू मॅडम मला वाटलंच होतं. हे काय? अहो 3 महिन्याचा पगार थकलाय माझा. हे बरं आहे तुझं. माझ्याकडे पैसा नसताना पण तुला पैसा दिलाय त्याची काहीच कदर नाही का? बाकीचा पैसा नंतर देते. आधी काम कर. बरं ठीक आहे. आता एवढी मोठी हिरोईन इनवणी करती हातापाया पडती म्हटल्यावरती मी थांबते. हा आता हिच्या सारख्यांचं पण ऐकून घ्यावं लागते. नीलमकडनं लवकरात लवकर पैसे काढून घेतलं पाहिजे. माझ्याकडे काहीच पैसे नाही राहिलं. हॅलो हॅलो डिंपल. अगं सागर आवाड बोलतोय. सागर आवाड. आपण एक फिल्म केली होती ना बघ एकत्र. हा तो सागर आवाड. हा 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 सर बोला की. अगं मी एक सिनेमा करतोय आता. त्यामध्ये काम करशील का तू? हो एका पायावर करेल की. कधी यायचंय कुठे यायचं कसं यायचं सगळं सांगा. अगं आत्ता यायचं अर्ध्या तासात पोहोचायला लागेल तुला. अर्ध्या तासात? अहो अर्ध्या तासात कसं शक्य आहे? मला स्क्रिप्ट माहिती नाही. आपली मीटिंग झाली नाही. डायरेक्ट कशी ऍक्टिंग करणार मी? हे बघ तुला जमत असेल तर हो म्हण. नाहीतर मी दुसरी हिरोईन बघतो. नाही 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 नको. मी अर्ध्या तासात येते. एक काम करा मला ऍड्रेस पाठवा. हा मी येते लगेच. ठीक आहे ऍड्रेस पाठवतो तुला लगेच. हा हा. पिंके ए पिंके लवकर ये बाहेर. काय झालं मॅडम? अगं मला पिक्चर भेटलाय. खरं? ये झुंकू चिकू ए झुंकू चिकू ए पगार होणार ए पगार होणार. मला आत्ताशी पिक्चर भेटला आणि तुझं काय पगार मिळेल? बरं ठीक आहे तुझा पगार पण देऊन टाकते आणि डॉक्टरांचा मार्क्स पण झिरो होती की नाही बघत. मी आपण काय बोलत बसली. मला अर्ध्या तासात बोलवले अगं पिक्चरला. तू एक काम कर पार्लर मध्ये लक्ष दे. पार्लर मधलं सगळं काम करायचं आणि व्हिडिओ बनवत बसायचे नाही. मी मेकअपचं सामान घेते. ब्रश कुठे ठेवले? आतमध्ये. नीलमचा फोन का नाही आला अजून? सिंगने मुंबईला जाणं कॅन्सल तर नाही केलं? नीलमचा फोन. हॅलो नट्टू हे खरंच गेले मुंबईला. हे सगळं कसं जमतं नट्टू तुला? मी सांगितलं आणि त्याने ऐकलं नाही. असं होणं शक्य आहे का? नट्टू माझ्या प्रेग्नन्सीची बातमी सुद्धा तुलाच सांगायची आहे त्यांना. पण त्यासाठी तू जिवंत राहिली पाहिजेस ना. तू तर मला नटूवरचं नट्टू नट्टू करायला लागलीस. पण मी देवी सिंग आहे. देवी सिंग. आणि मी माझ्या वाट्यात अडचण ठरलेल्या कुणाला जिवंत ठेवत नाही. नट्टू बोल ना काहीतरी. हा
काय करायचं आता? हा हो तू एक काम करा, आपण डायरेक्ट फार्म हाऊसला भेटूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि मी भेटतोय हे आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाच कळता कामा नये. कळलं? नट्टू, मी कशाला कुणाला सांगतेय? मी जे काय ते सगळं तुलाच सांगते. मी भेटते तुला फार्म हाऊसवर. बाय 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 बाय. डिंपल जरा बघून चाल ना. बघूनच चालत होते मी. हो एक आहे तुझा. चाकू म्हणजे ह्यांचा आता नीलमला पण संपवायचा प्लॅन आहे का काय? मी मारलं तिला तर मग मी कोणाकडे पैसे मागणार? जाऊ दे, नकोच त्या भानगडीत पडायला. असे आता मला पिक्चर मिळालाय. डॉक्टर, काय मला ना पिक्चर भेटलाय आणि त्याचं शूटिंग आजपासूनच चालू होतंय. कमीत कमी ना 5 ते 6 लाख रुपये तरी मिळतील त्याचे, आणि ते पण माझ्या कष्टाचे. तुमच्यासारखं नाही इतरांना लुबाडून. माझ्याकडचा चाकू बघून तिला संशय तर नाही आला. नाही तसं असतं तर तिने बोलून दाखवलं असतं. तुला माहिती आहे का क्वार्टर, जगात साधी सरळ माणसं म्हणजे फक्त बेवडे असतात. अरे कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. आता हातात झाडून असलं ना तरी अशी झोपून रस्ता साफ करतात. कधी कधी ह्या गटारात त्या गटारात असं लोळून आपलं गावाची राखण करतात. कधी कुणाला काय बोलत नाही तरी बी आपल्याला इज्जत देत नाही. खरंय तुझं. दारूला सगळी वाईट म्हणते ती, आणि आपण त्या वाईट गोष्टीला रोज पिऊन संपवतोय. आपण तर खरं समाजसेवक आहे. आपल्याला तरी पण कोण इज्जत देत नाही. नाहीतर काय. मी काय म्हणतो, दारू पिऊन आपण कधी मारामारी केली का? कधीच नाही. दारू पिऊन आपण कुणाला शिवा अरे बघून चालता येत नाही का? सागर गोट्या, अभिजित म्हणायचा. सागर गोट्या, आम्हाला धडकला तू. 2 सरळ माणसं चाललेली असताना आम्हाला धडकला. आता तू माफी मागायची दोघांची. म्हणायचं मी शुद्धीत होतो म्हणून चुकलो. माफी माग. बर बर, मला माफ करा, चुकलो. आणि आता जाऊ द्या मला. चल पाय फुकणीच्या. तर क्वार्टर, मी काय म्हणत होतो, आपण कोणाला शिव्या देत नाही, मारामाऱ्या करत नाही, समजुतीनं वागतो. अरे आपण समजूतदारच आहे. अहो बेवडी माणसं लय समजूतदार असतात. हे बघ, कुणाला जर दुःख झालं तर आपण काय म्हणतो, चल प्यायला. एखाद्याला आनंद जरी झाला तरी आपण काय म्हणतो, चल प्यायला. कुणाला काय बी होऊ दे, सगळ्यांना म्हणतो चल प्यायला. जगात असा समजूतदारपणा कुणी दाखवतं का? कोणीच नाही. ए भुसनाळ्या, अरे डोळे काढून काय पोरसनी गोट्या खेळायला दिलेत का? इथं 2 मोठी माणसं एका सरळ रेषेत चाललेत ना, दिसत नाही का तुला? देव काही एक. नको मारू, तुझ्या एका फटक्यात मारेल हो. आपण साधी माणसं आहे, मारामाऱ्या नाही करत आपण. आता क्वार्टर बोलला म्हणून सोडतो तुला, नाहीतर काय? एक तर तुम्ही मला जेवून धडकलाय आणि तुम्ही मलाच बोलताय. होय चला निघा, तुडवीनच दोघांना पण बघा इथं. बेवडे साले कुठले. ए क्वार्टर, सोड मला. याला इथं जिता गाडतो. सोडतो मला. मी आता याची पायलीच भरतो. सोड. मारामारी नाही, आपण साधी माणसं आहे. आपण बेवडे आहे, बेवड्याची इज्जत घालवायची नाही. अरे आपल्याला कुणी इज्जतच देईना.
आपण काय करू, नामाकडे जाऊ, इज्जत डबल करून घेऊ त्याच्याकडनं. कार्टर त्यांनी डबल करून दिली होती ना, लोकांचे पैसे पण डबल करतो. त्याला सांगू आत्ताच्या आता आम्हाला आमची इज्जत डबल करून पाहिजे. चल. हा चल लगेच एका सरळ रेषेत जा. हा. नीलम का नाही आली अजून? तिला सांगितलं होतं वेळेवर पोहोच. कधी हिला वर पोहोचवतोय आणि माझ्या डोक्याचं टेन्शन संपवत असं झालंय मला. आम्ही येणार आहे ना परत. लगा सगळा व्यायाम करून झाला तरी ह्याचा पत्ता नाही इथं अजून. इनामाड्यात राहण्याला पाणी पाजा जायचंय लागा. कुठे गेले हेंद्र कुणाच ठाऊक. हे काय केलं रे? काय केलं म्हणजे व्यायाम करत होतो इथं. हा मग काय धंदा पाणी झाला का? ए धंद्याच्या आत्ता येतोस म्हणून सांगितलंस मला, धंद्याला लावून गेलास. हा पत्ता नव्हता तुझा. कुठे गेलतास तू? अरे ते लोनच्या चौकशीसाठी गेलो होतो. वडूजला बँक नाही का, तिकडेच गेलो होतो. पतसंस्थेसाठी चाललंय रे सगळं. भेटलं का लोन मग? नाही ना, म्हणजे ते देत आहेत लोन, पण सांगितलं की एखादा गॅरंटर लागेल. गॅरंटर कुठनं शोधू? तू होतस का गॅरंटर? ए माकडा बधीर बोकडा, तुला आहे का नाही दातच पाडलं पाहिजे तुझी एका भुकीतच. बाजा हे बघ, मारू नकोस. तुला नाही व्हायचं गॅरंटर तर नको. मारतोस कशाला? मारतोस कशाला म्हणजे? अरे तुला मारलंच पाहिजे. तुला लाज वाटते का मला विचारताना? हा दोस्ताला विचारत होय. अरे दोस्ताला सांगतात माझा गॅरंटर हो म्हणून. अरे दोस्ता, दोस्तीत आपली दोस्ती कामी नाही आली तर आपली दोस्ती काय कामाची मला सांग बरे. तुला तर माहिती आहे आपला विषय कसा आहे. कुस्तीत चितपट आणि दोस्तीत पाचपट. कसं आहे एका भुकीतचा. भाज्या लय मोठं टेन्शन हलकं केलंस बघ तू. लगा तुझ्यासारखा दोस्त आहे आणि डॉक्टरांसारखा देव माणूस माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून एवढी डेअरिंग करतोय. भाज्या तू नसता तर दुसरा कोणी असता? घे मग त्याला गॅरंटर. सांग. अरे मस्करी करताय ना लागा. लय टेन्शन हलकं केलंस बघ. बाद झालं कौतुक तुझं. कौतुक करून करून हरभऱ्या झाडावर चढवशील मला. तो काय हायच बोल गे एवढा. मला का माहिती रानात जाऊन पाणी पाजायचंय शेताला. येऊ का? ए मोबाईल राहिलंच नाही का? नामा डबल करून दे. थांबा 1 मिनिट. बोला किती रुपये डबल करून देऊ? पैसे नाही. मग काय क्वार्टर? काल मला येडं बनवून क्वार्टर घेऊन गेला ना माझी. आता नाही भेटणार क्वार्टर. अरे कार्टर नाही, ती आम्ही आमच्या पैशाने घेऊ. की असा किस्सा झाला तर नोटाचं बंडल पडतात आमच्या खिशात नाही. नका त्याचे आम्हाला कटर. लगा पैसा नको, क्वार्टर नको, मग काय डबल करून पाहिजे? आम्हाला आमची इज्जत डबल करून पाहिजे. काय ही गावात इज्जत आहे आम्हाला, ती डबल करून दे. इज्जत डबल करून द्यायला अगोदर इज्जत आहे का तुम्हाला? अगोदर इज्जत कमवा, मग त्याची डबल करा. ओ बाबू दादा जावा ना. कशाला धंद्याची खोटी करताय? ए क्वार्टर पळ ना. लगा हे तर आपली इज्जतच काढतोय. अरे फुसका बार आहे यो. याला साधी इज्जत डबल करता येत नाही. काय कामाचं ना याला काही येत नाही. नाहीतर काय ह्याच कामाचा नाही हो. म्या कामाचं नाही, तुम्हाला लय काम आहेत नाही का? एक काम करा, गावात जा, समद्यांकडनं लिहून आणा आम्हाला इज्जत आहे. मग बघतो डबल करायची की नाही ती. कार्टर
असं कोण लिहून देणार रे? देशी दारूच्या दुकानात जाऊ, बघ सगळी मंडळी घेऊन देतात का नाही, आणि त्यांच्यातच खरी माणुसकी आहे. खरं बोलतोय तू हा? चल आपण तिकडेच जाऊ. जावा जावा, लवकर जावा. एक एक डोक्याला ताप आहे लागा. ही नीलम का पोचली नाही अजून? तिला फोनच करतो. नाही नको, फोन नको. ही मेल्यानंतर पोलिसांनी हिचे कॉल रेकॉर्ड चेक केले आणि माझं नाव आलं तर नाही, नको. यावेळी मला कुठलाच पुरावा मागे सोडायचा नाही. नीलम आली वाटतं. डॉक्टर डॉक्टर इथं काय करतायत? डॉक्टर, हो डॉक्टर, डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर, तुम्ही आहे का इथं? डॉक्टर, मला डॉक्टर दिसलं होतं का नव्हतं? का भास झाला होता मला? भास झाला असेल. डॉक्टर कशाला येतील इथं? लगा 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 डॉक्टरांना जाऊन सांगितलं पाहिजे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे बघा. जिकडं तिकडं तुम्हीच दिसताय मला. या बजाला पण आताच इथून जायचं होतं. याने 100% मला इथे पाहिलं असणार. आता मी इथे नव्हतो हे याला पटवून द्यावं लागेल. किती लोकांना मी मोक्ष द्यायचं हेच कळत नाहीये मला. त्यात ती नीलम पण आली नाही. नीलम, मी इथे आलोय. तू येतेस ना आज? नाही. काय नाही म्हणजे? नट्टू, मी प्लॅन चेंज केलाय. काय? का? काय झालंय? मला नाही सेलिब्रेशन करायचंय फार्म हाऊस वरती. मागच्या वेळेसारखे ते जर परत आले तर? नीलू, तू इथे येणार नाही. तू मुंबईला गेलाय ना. मागच्या वेळी पण मुंबईलाच गेले होते पण आलेच ना. बरं, मग काय करायचं आपण? नाही भेटायचंय का? नाही करायचं का सेलिब्रेशन? नाही, असं नाही करायचं ना. मी एक हॉटेल बुक केले. त्याचं नाव, पत्ता आणि रूम नंबर मी तुला पाठवते. तिकडे सेलिब्रेशन करूयात. तिथे लवकर या नट्टू, मी तुझी वाट बघते. नीलम, ऐक. सगळ्या प्लॅनची माती केली हिनं. मरण जवळ आल्यानंतर सुखानं का मरत नाही ही माणसं काय माहिती. आता रागाच्या भरात मी भलता चलता काही केलं तर? हरकत नाही. फार्म हाऊस नाही, हॉटेल तर हॉटेल आहे. पण तुझा जीव मी घेणारच.